तुला माहिती आहे का, एकटा माणूस संपूर्ण साम्राज्याला कसा हरवू शकतो? 17व्या शतकात भारतात अन्याय आणि अत्याचार वाढत चालले होते. लोक भीतीत जगत होते. कोणाच्याही मनात स्वातंत्र्याचा विचारही नव्हता. पण त्या अंधारात एक ज्योत पेटली. छत्रपती शिवाजी महाराज. शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेला हा बालक आई जिजाबाई यांच्या संस्कारात वाढला. रामायण, महाभारत आणि धर्माच्या कथा ऐकत ऐकत त्याच्या मनात एक स्वप्न तयार झालं. स्वराज्य. लहान वयातच त्यांनी ठरवलं, आपलं राज्य आपल्या लोकांसाठी. त्यांनी थोड्याशा मावळ्यांसोबत सुरुवात केली. ना मोठी सेना, ना मोठं राज्य, पण होती फक्त जिद्द आणि आत्मविश्वास. एक एक किल्ला जिंकत त्यांनी स्वराज्याची पायाभरणी केली. पण समोर होते बलाढ्य शत्रू, मुघल आणि आदिलशाहीसारखी मोठी साम्राज्य. याचवेळी अफजल खानासारखा भयंकर शत्रू शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी आला. सगळ्यांना वाटलं आता शेवट. पण महाराजांनी दाखवून दिलं, धैर्य आणि बुद्धीने कोणताही शत्रू हरवता येतो. अफजल खानाच्या भेटीत त्यांनी आपल्या चातुर्याने त्याचा पराभव केला. आणि इथूनच संपूर्ण भारतात शिवाजी महाराजांचं नाव गाजायला लागलं. त्यांची युद्धनीती, गनिमी कावा, शत्रूला कधीच समजली नाही. रात्री हल्ले, अचानक आक्रमण, डोंगर किल्ल्यांचा अचूक वापर, यामुळे मोठमोठ्या सैन्यालाही त्यांनी हरवलं. महाराज फक्त योद्धे नव्हते, ते होते एक आदर्श राजा. त्यांनी स्त्रियांचा सन्मान राखला, सर्व धर्मांना समान वागणूक दिली आणि प्रजेला न्याय दिला. म्हणूनच लोक त्यांना फक्त राजा नाही तर देवासारखं मानू लागले. आणि अखेर तो ऐतिहासिक क्षण आला. 1674 साली रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्याचं स्वप्न आता सत्यात उतरलं. आजही इतिहास साक्षी आहे. एकटा माणूस संपूर्ण साम्राज्याला हरवू शकतो, जर त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांसारखं धैर्य, बुद्धी आणि स्वाभिमान असेल. जय भवानी, जय शिवाजी.